नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमरावती महानगरपालिका भरती 2025 बद्दल आपल्याकडे एक अपडेट आलेली आहे की अमरावती महानगरपालिकेमध्ये टोटल किती जागा रिक्त आहेत, मंजूर पदे किती झालेली आहेत आणि याची जाहिरात आहे ती कधीपर्यंत येऊ शकते याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की अमरावती महानगरपालिकेतील गट अ ते गट ड पदांचा जो गोषवारा आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे की गट अ मध्ये किती मंजूर पदे आहेत, कार्यरत पदे किती आहेत सध्याला आणि रिक्त पदांची माहिती पण तुम्हाला इथे दिसून येणार आहे. सर्वात आधी जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं गट अ मध्ये जर बघितलं तर मंजूर पदे जर बघितली तर बघा मंजूर पदे सध्याला 42 आहेत आणि कार्यरत म्हणजे की यापैकी कार्यरत किती आहेत तर बघा 19 आणि रिक्त पदे जर बघितली गट अ साठी तर 23 रिक्त जागा यामध्ये दिसून येणार आहेत. गट ब साठी जर बघितलं तर बघा मंजूर पदे ज्या सध्याला 73 आहेत आणि कार्यरत किती आहेत तर यापैकी बघा 34 आहेत आणि रिक्त पदे जर बघितली तर 39 आहेत. आता गट क साठी जर बघितलं तर बघा तुम्हाला गट क मध्ये चांगल्या प्रकारे जागा रिक्त दिसून येणार आहेत. मंजूर पदे बघा 922 आहेत, 349 जे आहेत ते पदे कार्यरत आहेत आणि 573 रिक्त पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. जे की बघा रिक्त पदांपैकी जर बघितलं तर गट क मध्ये सर्वात जास्त रिक्त पदे तुम्हाला दिसून येणार आहेत. गट ड मध्ये जर बघितलं तर बघा मंजूर पदे जे आहेत ते 1050 आहेत आणि कार्यरत पदे जर बघितली सध्याला तर 821 कार्यरत पदे आहेत आणि रिक्त पदे जर बघितले यामध्ये गट ड मध्ये तर बघा 229 रिक्त पदे यासाठी तुम्हाला दिसून येणार आहे. गट क आणि गट ड साठी जर बघितलं तर सर्वात जास्त रिक्त पदे तुम्हाला अमरावती महानगरपालिकेतील दिसून येतील एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता ही जी माहिती आहे आपल्याला 1/8/2025 या तारखेला मिळालेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. तर बघा टोटल जर रिक्त पदे जर बघितली आपण तर बघा टोटल मंजूर पदे बघा 2087 आहेत आणि टोटल जे कार्यरत पदे किती आहेत तर 1223 आणि यापैकी जर बघितलं रिक्त पदे तर बघा 864 जे आहे रिक्त पदेची माहिती यामध्ये दिसून येणार आहे. जे की बघा नवीन जी जाहिरात येऊ शकणार आहे ते 864 पदांची येऊ शकणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा या आधी जर बघितलं तर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका याची जी जाहिरात येऊन त्यांची जी एक्झाम आहे ती झालेली आहे. आता जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला जे नाशिक महानगरपालिका झाली, मीरा भाईंदर महानगरपालिका झाली म्हणजे की प्रत्येक महानगरपालिकेकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा प्रत्येक महानगरपालिकेतील जो जागेचा तपशील आहे तो मिळत आहे. आता जर बघितलं तर बघा अमरावती महानगरपालिकेतील जे रिक्त पदांची माहिती आहे ती आपल्यापर्यंत मिळालेली आहे, जी की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. आणि तुम्ही कोणत्या महानगरपालिकेची भरतीची वाट बघत आहात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा त्याची काही अपडेट जशी की माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला देऊ शकेल. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अमरावती महानगरपालिकाची जी जाहिरात आहे ती कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते. तर बघा आपल्याला जो आहे जागांची जी माहिती आहे ती मिळालेली आहे. अजून पण डिक्लेअर करण्यात असं काही आलेलं नाही आहे. जर बघितलं आपण तर बघा याची जी जाहिरात आहे ती कधी पण येऊ शकते. या वर्षाला येऊ शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या. तुमची जी तयारी आहे ते सुरूच ठेवा, कारण की बघा तयारीमध्ये कुठेच खंड पाडू नका. जाहिरात केव्हा पण येऊ शकते. जाहिराती नक्कीच येणार आहेत एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुमचा जो अभ्यास आहे तो सुरूच ठेवा. आता बघा गट क आणि गट ड साठी जेवढे काही विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यासाठी बघा तुम्हाला चांगली चांगली संधी आहे, कारण की बघा यामध्ये चांगल्या प्रकारे रिक्त जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. ज्यासाठी बघा 10वी 12वी वरती जागा निघणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि गट ब साठी जर बघितलं तर पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर बघा यामध्ये बघा तुम्हाला लिपिक पदांच्या चांगल्या प्रकारे जागा दिसून येणार आहेत. तुम्ही जर टायपिंग सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर बघा टायपिंग करून घ्या आणि सर्टिफिकेट काढून घ्या, जेणेकरून बघा लिपिक पदासाठी जर बघितलं तर येत्या काही महिन्यांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला लिपिकसाठी जागा दिसून येणार आहेत. म्हणून टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे, जेणेकरून बघा ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता किंवा फॉर्म भरायच्या टाइमला लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी काढलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बघा ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. आता बघा हे जे तुम्हाला मी दाखवत आहे हे तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेलं आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण बघू शकता. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण भरतीची अपडेट तुम्हाला त्यावरती मिळत राहणार. म्हणून चॅनलला जे जॉईन होऊन जा. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून बघा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.